नमस्ते. आपण प्रथम या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपल्यापुढे आर्य चाणक्य यांची नीती आपल्या संसारात पण ती वापरली तरी चालेल, आपल्या राजनीतीमध्ये सुद्धा वापरली तरी चालेल, आपण जिथे राहतो तिथे पण वापरली तरी चालेल. म्हणजे कसं राहावं कसं नाही हे आर्य चाणक्यांनी शिकवलेलं आहे. बघा पुढे. संकट प्रसंगी गरज पडेल म्हणून धनसंचय करावा, त्याचे रक्षण करावे. श्रीमंतांच्या बाबतीत असे म्हटले जाते की त्यांच्यावर संकटे येतच नाहीत, पण लक्ष्मी चंचल आहे, आज आहे तर उद्या नाही. अर्थात संचय करून ठेवलेली धनसंपदा देखील नष्ट होऊ शकते. म्हणजे याचा भावार्थ काय आहे तर येथे धनाचा महत्त्व विषद केलेला आहे. धन व आपत्ती त्याच्यातून एक घेतला की धन आणि आपत्ती का आहे. संकट प्रसंगी मदत म्हणून सर्वांनीच धनसंचय करावा. संकट निवारणाच्या हेतूने धनरक्षा करावी. गरीब तथा श्रीमंत सर्वांसाठीच हे आवश्यक आहे. सर्वसामान्य समज असा आहे की श्रीमंतावर संकटे येतच नाही, म्हणजे आलीच तर पैशामुळे लगेच त्यांचे निवारण होऊ शकते. परंतु हा समज चुकीचा आहे. वैभव लक्ष्मी चंचल असते, ती केव्हा सोडून जाईल हे सांगता येत नाही. भारतात ब्रिटिश राजवटी होत्या, त्यावेळी ब्रिटिश म्हणत ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळणारच नाही. शेवटी त्यांच्या वर्तनाने आणि अवाजवी आत्मविश्वासामुळे तो ढळलाच. त्यांना भारत सोडून जावेच लागले. धनाढ्य व्यक्ती अशीच उन्मत्त घमंडी असेल तर पैसा फेकला की काहीही मिळते असे म्हणते. अशा परिस्थितीत 7 पिढ्यांना पुरणारे धन 7 दिवसही टिकत नाही. व्यक्तीचे दिवाळे निघते. दुसरं, धनरक्षा. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरते. हीच म्हण खरी. विचारवंत धनिक धनाला लक्ष्मी देवी म्हणून पूजतो. धन व्यापार, उद्योग, जमीन जुमला, फिक्स डिपॉझिट यामध्ये लावून परिश्रमाने त्याची वृद्धी करतो. योग्य गोष्टींसाठी पैशाचा वापर करतो. त्यामुळे त्याच्याकडील लक्ष्मी परिश्रमाने स्थिर राहते. बोध काय घ्यायचं त्याच्यातून तर परिश्रमपूर्वक धन मिळवून त्याचा जपून वापर करावा. धनसंचय करावा म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आणि आपत्ती आल्यास धनामुळे स्वरक्षण करता येते. जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. कारण ही माझी नीती नाही तर चाणक्य नीती आहे, चाणक्यचे विचार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.